SY.BComचा लेबर हे एक चॅप्टर आपण आज बघणार आहोत. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्शन जेव्हा आपण करतो त्या प्रोडक्शनमध्ये कॉस्ट फॅक्टरमध्ये लेबर हा सेकंड कॉस्ट एलिमेंट आपण त्याच्याकडे बघतो. एलिमेंट ऑफ कॉस्टकडे आपण जर नजर टाकली तर आपण 3 एलिमेंट्स बघतो साधारणतः. त्याच्यामध्ये फर्स्ट असतं मटेरियल, सेकंड असतं लेबर आणि थर्ड असतं एक्सपेन्सेस. तर सेकंड पार्ट जो आहे आपला प्रोडक्शन कॉस्टचा तो आहे लेबर. तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचे MCQ सुद्धा कोणते कोणते साधारणतः येऊ शकतात. तर टप्प्यावाईज आपण या चॅप्टरचे 3 ते 4 व्हिडिओ बनवणार आहोत. हा त्यातला पहिला भाग आपण बघत आहोत. सगळ्यात आधी लेबर. आता लेबर म्हणजे काय, तर एखादी वस्तू बनवण्यासाठी फॅक्टरीमध्ये काम करणारी लोक. मग फक्त फॅक्टरीमध्ये काम करणारी लोक म्हणजे लेबर का, तर नाही. फिजिकली आणि मेंटली कोणत्याही प्रकारे काम करणारे लोक, त्यांना स्वतःच्या मानधनासाठी पैशासाठी ती लोक फिजिकली किंवा मेंटली जर वर्कआउट करत असतील, काम करत असतील, तर त्याला आपण लेबर असं म्हणतो. आणि लेबर हा प्रोडक्शनमधला अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. लेबर इन्क्लूड्स बोथ फिजिकल अँड मेंटल वर्क अंडरटेकन फॉर सम monetary rewards. In this way, workers working in factories, services of doctors, advocates, ministers, officers and teachers are also included in the labor. म्हणजे लेबर म्हणजे फक्त शारीरिक काम करणारे नाही, तर डॉक्टर जे सेवा प्रदान करतात, शिक्षक जे तुम्हाला शिकवतात, मिनिस्टर जे देश चालवतात, ॲडव्होकेट्स आपल्याला आपली केस चालवतात, त्याच्या बदल्यात आपण पैशाच्या स्वरूपात त्यांना जे मानधन देतो, मोबदला देतो, त्यासाठी ते काम करतात, त्याला आपण लेबर या कन्सेप्टमध्ये घेऊ शकतो. आता आपलं जे चॅप्टर आहे ते लेबर कॉस्टच्या संदर्भात आपण बघणार आहोत. तर लेबर कॉस्ट म्हणजे काय, लेबर कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट साधारणतः आपण पहिल्या सेमिस्टरला पण बघितले की कॉस्ट म्हणजे काय. तर लेबर कॉस्ट इनकर्ड in relation to human resource of enterprise, that is wage paid to production workers. Labor cost is significant element of cost of a production or a service. आता लेबर कॉस्ट आपण कशाला म्हणायचं, तर आपण जे मानधन कर्मचाऱ्यांना देतो कशा बदल्यात, त्यांनी जे काम केलं त्या कामाच्या बदल्यात त्यांना जे आपण पेमेंट करणार आहोत ते पेमेंट म्हणजे लेबर कॉस्ट होय. तो कॉस्टचा एक एलिमेंट आहे. मी सांगितलं हा सेकंड एलिमेंट आहे. पहिला कोणता आहे, मटेरियल, दुसरा लेबर आणि थर्ड एक्सपेन्सेस. तर लेबर कॉस्ट म्हणजे काय, जी लोक मोबदल्याच्या निमित्तानं काम करतात आणि त्यांना जो मोबदला दिला जातो त्याला आपण लेबर कॉस्ट असं म्हणतो. आता साधारणतः लेबर कॉस्ट डिवायडेड इंटू 2. फर्स्ट इज डायरेक्ट लेबर कॉस्ट, सेकंड वन इज इनडायरेक्ट लेबर कॉस्ट. What is direct labor cost? Direct labor cost is the cost of labor expended in altering the construction, composition or condition of a product. म्हणजे एखादी वस्तू बनवण्यासाठी, तिची निर्मिती करण्यासाठी, ती निर्माण करण्यासाठी किंवा एखादी वस्तू तयार करण्यासाठी डायरेक्टली जे काही लेबर त्या ठिकाणी लागतात त्याला आपण डायरेक्ट लेबर कॉस्ट असं म्हणू शकतो. इट इज डायरेक्टली रिलेटेड विथ दॅन द प्रोडक्ट और युनिट और कॉस्ट सेंटर और इट कॅन बी इझिली आयडेंटिफाईड. ते लगेच ओळखले जातात किंवा ते डायरेक्टली कॉस्ट सेंटरशी, कॉस्ट युनिटशी रिलेटेड असतात, जोडले जातात. किंवा जो आउटपुट तयार होणार आहे आपला, जी वस्तू तयार होणार आहे, जो वॉल्यूम तयार होणार आहे त्याच्याशी डायरेक्टली याचा संबंध असतो. जर आपण याचे एक्झाम्पल बघितले, डायरेक्ट लेबर कॉस्टचे जर आपण एक्झाम्पल बघायचे म्हटले तर साधारणतः कन्स्ट्रक्शन करताना एखादी बिल्डिंग बांधली जात असेल किंवा एखादं बांधकाम सुरू असेल, त्या बांधकाम करताना जी वर्कर, मजूर त्या ठिकाणी काम करत असतात, प्रत्यक्ष खोदकाम असेल किंवा इतर काही काम असतील, विटकाम असेल, प्लास्टर करण्याचं काम असेल, ही सगळं काम डायरेक्टली ते करतात ना. प्रोडक्ट आपलं जे बनतं आहे आउटपुट, त्याच्याशी त्याचा डायरेक्टली संबंध आहे, ते दिसतं आपल्याला, म्हणून ते डायरेक्ट लेबर कॉस्ट त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्शनमध्ये. समजा फर्निचर बनवणारा कारपेंटर असेल
तर कारपेंटरला आपण जे काही पैसे देतो ते फर्निचर बनवताना आउटपुट, आता समजा त्याने सोफा बनवला, तर सोफा बनवताना आपल्याला माहिती आहे सोफा कुणी बनवला, त्या XYZ कारपेंटरने बनवला. मग कारपेंटरला आपण जे काही लेबर रेम्युनरेशन देणार आहोत त्याला डायरेक्ट लेबर कॉस्ट म्हणतात, विच कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ दॅट आउटपुट ऑर प्रोडक्ट विच इज डायरेक्टली रिलेटेड टू दॅट प्रोडक्ट, है ना. कारपेंटर असेल किंवा कन्स्ट्रक्शन करणारा एखादा मजूर असेल त्याला आपण डायरेक्ट लेबरमध्ये कॉस्टमध्ये घेऊ शकतो. आता इनडायरेक्ट लेबर कॉस्ट याच्या अगदी विरुद्ध इनडायरेक्ट लेबर कॉस्ट, वी कॅन्ट आयडेंटिफाय डायरेक्टली दिस कॉस्ट टू द दॅट कॉस्ट सेंटर ऑर दॅट प्रोडक्शन ऑर दॅट आउटपुट, त्याच्याशी डायरेक्टली त्याचा संबंध जोडू शकत नाही, परंतु त्याच्या मदतीने प्रोडक्शन सुरू असतं. फॉर एक्झाम्पल, जर सुपरवायझर असेल तर सुपरवायझर काय करतो, त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याचं काम करतो, पण तो प्रोडक्ट बनवतो का? जसा इथे कारपेंटर फर्निचर बनवतो, हा फर्निचर बनवतो का? नाही, तो फक्त कारपेंटरवर लक्ष ठेवतो. मग या सुपरवायझरला जी सॅलरी दिली जाते ना ती असते इनडायरेक्ट लेबर कॉस्ट. ही काय असते? इनडायरेक्ट असते. समजा ऑफिसमध्ये काम करणारा एखादा क्लर्क असेल, त्या क्लर्कला जर आपण सॅलरी देत असू तर ऑफिसमध्ये तो काम करतोय, मात्र प्रोडक्शनसाठी त्याची मदत होतेच, कारण ऑफिसमधले जे काही वर्क दिलेलं असेल, समजा डिझाईन्स म्हणून देणं, टाईम मॅनेज करून देणं, ही सगळी कामं तो फॅक्टरीसाठीच करतो आणि हे वस्तू बनवण्यासाठी त्या लोकांची मदत होते, पण ती डायरेक्टली असते का? नाही, इनडायरेक्टली असते. म्हणून हे सगळे ज्या कॉस्ट आहेत त्या इनडायरेक्ट लेबर कॉस्टमध्ये जाऊ शकतात. म्हणजे परचेस डिपार्टमेंटमधला एखादा व्यक्ती असेल किंवा सिक्युरिटी गार्ड असेल, ही लोक फॅक्टरीच्या इथे काम करतात, पण डायरेक्ट प्रोडक्टशी त्यांचा संबंध नसतो, पण त्यांच्या मदतीशिवाय पण ते काम पूर्ण होत नाही, म्हणून ते इनडायरेक्ट लेबर कॉस्टमध्ये त्याचा संबंध येतो किंवा समावेश येतो असं आपण म्हणू शकतो. आता जर आपण बघितलं की डायरेक्ट लेबर कॉस्ट, मग डायरेक्ट लेबर कॉस्टची ट्रीटमेंट कशी होईल? मग समजा वेजेस आपण पेड करतो, वेजेस ही काय आहे? डायरेक्ट लेबर कॉस्ट आहे. एखादा व्यक्ती काम करत असेल आणि त्या व्यक्तीला आपण प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतो, त्याला वेजेस दिले, तर त्याची ट्रीटमेंट कशी करायची? तर ती असेल डायरेक्ट लेबर कॉस्ट, बरोबर. जर आपण वेजेस दिले तर ती काय आहे? डायरेक्ट लेबर कॉस्ट. आणि डायरेक्ट लेबर कॉस्ट आपण त्याची ट्रीटमेंट कशी करू शकतो? इट इज द पार्ट ऑफ प्राईम कॉस्ट. आपण कॉस्ट शीट पाहिलं होतं, प्राईम कॉस्ट बघतो ना आपण, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, तिघांची जी टोटल होते ती काय असते? प्राईम कॉस्ट असते. म्हणून हे जे डायरेक्ट लेबर असेल ते कुठे जातं? प्राईम कॉस्टला आपण ते टाकतो. जर आपण इनडायरेक्ट लेबर कॉस्टची जर ट्रीटमेंट पाहिली तर इनडायरेक्ट लेबर कॉस्ट ही इनडायरेक्ट असल्यामुळे त्याला आपण ओव्हरहेड्स असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? ओव्हरहेड्स असं म्हणतो. म्हणून आता हे जातील ओव्हरहेड्सला. एक मिनिट, हे जातील ओव्हरहेड्सला, राईट. याची ट्रीटमेंटच ओव्हरहेड्सची होते. आणि इनडायरेक्ट लेबर कॉस्ट ओव्हरहेड्स असतील, डायरेक्ट लेबर कॉस्ट ही कुठे जाणार आहे? प्राईमला, बरोबर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की त्याची ट्रीटमेंट कशी येईल. नेक्स्ट कन्सेप्ट, मेन कन्सेप्ट, त्याच्यावर बरेचसे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येऊ शकतात, ती आहे टाईम कीपिंग. आता टाईम कीपिंग म्हणजे काय? तर जेव्हा वर्कर्स आपल्याकडे कामासाठी येतात, ते कामावर किती वाजता आले आणि ते काम आटपून किती वाजता गेले, याची जर टाईम रेकॉर्डिंग सिस्टीम असते तिला आपण टाईम कीपिंग असं म्हणतो. का केलं जातं? तर साधारणतः आपणच विचार करायचा की का केलं जातं टाईम कीपिंग, का त्यांचा टाईम रेकॉर्ड करायचा. आपलं पण कॉलेजचं टायमिंग असतं की 7:30 to 12:30. तर बरेचसे मुलं 7:30ला येतात, काही मुलं 7:40ला येतात, काही महाभाग 8 वाजता पण येतात, आल्यावर ग्राउंडमध्ये फिरतात, वर्गात बसत नाहीत, अशा अनेक प्रकार असतात. तर त्यांचा डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं? तुमची अटेंडन्स घेतली जाते बघा रोज. आता आपले ऑनलाईन लेक्चर सुरू आहे, आम्ही ऑनलाईन तुमची अटेंडन्स घेत आहोत. तर हे जे अटेंडन्सचा प्रकार आहे ना त्याला आपण टाईम कीपिंग असं म्हणतो. फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये कर्मचारी ज्या वेळेला येतात आणि कोणत्या वेळेला जातात
याची नोंदणी आपण टाईमकीपिंग सिस्टीममध्ये करतो. जर इंग्लिशमध्ये जर आपल्याला बघायचं असेल की व्हॉट इज टाईमकीपिंग, टाईमकीपिंग इट रेफर्स टू करेक्ट रेकॉर्डिंग ऑफ द एम्प्लॉईज अटेंडन्स टाईम. बरोबर, आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. काय करायचं आहे, काय रेकॉर्ड करायचं आहे, तर एम्प्लॉईचा अटेंडन्सचा टाईम, किती वाजता आले आणि किती वाजता गेले, हे टाईमकीपिंग आपण त्याला म्हणतो. मग का केलं जातं टाईमकीपिंग, तर त्याचे बरेचसे ऑब्जेक्टिव्ह आहे. काय, सगळ्यात पहिलं टू प्रोव्हाइड डेटा फॉर द प्रिपरेशन ऑफ पेरोल. पेरोल जर आपल्याला बनवायचं असेल, त्यांचं पगार बुक जर बनवायचं असेल, कुणाला किती पेमेंट करायचं आहे, तर त्याला काही विशिष्ट डेटा लागतो. एखादा व्यक्ती 30 दिवसापैकी किती दिवस घरी होता, अटेंडन्सवरनं कळेल ना आपल्याला. किती दिवस तो लेट आला, किती दिवस तो टायमिंगच्या 1 तास आधी आला, किती दिवस त्याने ओव्हरटाईम केलेला आहे, हे सगळं कशाच्या माध्यमातून कळतं आपल्याला, तर ते कळतं टाईमकीपिंगच्या माध्यमातून. म्हणून पहिलं ऑब्जेक्टिव्ह असेल त्याचा टू प्रोव्हाइड डेटा फॉर द प्रिपरेशन ऑफ पेरोल. पेरोल बनवण्यासाठी इथून माहिती आधी घेतली जाते त्या एम्प्लॉईच्या संदर्भातली आणि मग त्याचं पेरोल बनवलं जातं. आपण वेगवेगळे आधी बघून घेऊ. टू असर्टन द लेबर कॉस्ट. जर लेबर कॉस्ट आपल्याला मिळवायची असेल, बघायची असेल, ठरवायची असेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला टाईमकीपिंग महत्त्वाचं आहे. टू असर्टन द ओव्हरटाईम. कोणत्या कर्मचाऱ्याने किती ओव्हरटाईम केला ते सुद्धा आपण या टाईमकीपिंग सिस्टीममधून आपल्याला ते कळू शकतं. टू असर्टन आयडियल टाईम. आयडियल टाईमची कन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर ती आयडियल टाईमसुद्धा आपण या ठिकाणाहून मेन्शन करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं टू मेंटेन डिसिप्लिन इन अटेंडन्स. म्हणे ज्याच्या मनात जेव्हा येईल त्याने तेव्हा आलेलं चालेल का, नाही. आपल्याला डिसिप्लिन जर मेंटेन करायची असेल, शिस्त जर मेंटेन करायची असेल, तर टाईमकीपिंग ही सिस्टीम खूप महत्त्वाची आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर आपल्याला ओव्हरटाईम रेकॉर्ड करायचा असेल, त्यांच्यावर कंट्रोल ठेवायचं असेल आणि बजेट टाईममध्ये त्याला बसवायचं असेल, पेरोल बनवण्यासाठी, चांगलं पेरोल बनवण्यासाठी डेटा आपल्याला द्यायचा असेल, नंतर रिपोर्टिंग करायची असेल, इफेक्टिवली रिपोर्टिंग करायची असेल टॉप मॅनेजमेंटला, नंतर डिसिप्लिन आपल्याला वर्कर्समध्ये मेंटेन करायचं असेल, त्यांना मोटिवेट करायचं असेल, अशा वेगवेगळ्या उद्दिष्टांनी टाईमकीपिंग सिस्टीम त्या ठिकाणी मेंटेन केली जाते. टाईमकीपिंग सिस्टीमवर मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात. मग आता टाईमकीपिंग तर केलं जातं. टाईमकीपिंग म्हणजे काय, रेकॉर्डिंग ऑफ अटेंडन्स ऑफ द एम्प्लॉई. त्यांचं रेकॉर्डिंग करायचं आपल्याला टायमिंगचं. मग कोणत्या कोणत्या पद्धतीने केलं जातं, देर आर 2 मेथड्स ऑफ टाईमकीपिंग. फर्स्ट मेथड इज मॅन्युअल मेथड, जी हाताने मेंटेन केली जाते, जी परंपरागत पद्धत आहे. छोट्या छोट्या ज्या ऑर्गनायझेशन्स असतात त्यांच्यामध्ये ही मेथड वापरली जाते. सेकंड वन इज मेकॅनिकल मेथड विच कॅन बी यूज्ड सम मशिनरी. या मेथडमध्ये बऱ्याच प्रमाणात मशिनरी वापरल्या जातात. इथे मात्र हाताने त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची येण्या-जाण्याची नोंदणी केली जाते. फर्स्ट मेथड इज अटेंडन्स रजिस्टर. जर सोपी मेथड आहे. कर्मचारी जेव्हा येतो तेव्हा त्या अटेंडन्स रजिस्टरमध्ये स्वतःचं नाव नोंदवतो, आलेला टाईम त्या ठिकाणी नोंदवतो आणि फॅक्टरीमध्ये एंट्री करतो. अटेंडन्स तो स्वतःचं नाव लिहून साईन त्या ठिकाणी करतो. इथे सिग्नेचर स्वतः कर्मचारी किंवा एम्प्लॉई त्या ठिकाणी करतो. आणि पुन्हा जेव्हा त्याचं काम संपतं, 8 तास त्याचे कामाचे होतात किंवा ओव्हरटाईम केला, तर त्यानंतर पुन्हा जाताना त्या अटेंडन्स रजिस्टरवर तो जाण्याचा आउटगोईंग टायमिंग मेन्शन करतो आणि साईन करतो. ही सगळ्यात जुनी पद्धत आहे. स्मॉल ऑर्गनायझेशन वापरते, कमी खर्चात होणारी आहे. जो तिथे एम्प्लॉई असतो तो त्या ठिकाणी अटेंडन्स रजिस्टरकडे बसला नाही बसला तरी काही फरक पडत नाही. सो इट इज व्हेरी इझी मेथड अँड इट इज ओल्डेस्ट मेथड of attendance of employee. They sign their attendance sheet daily at the arrival and the departure. Second one is token or disk method. या ठिकाणी काय केलं जातं, फॅक्टरीच्या गेटपाशीच प्रत्येक कर्मचाऱ्याचं टोकन किंवा डिस्क त्या ठिकाणी ठेवलेली असते. जेव्हा कर्मचारी सकाळी किंवा त्याच्या टायमिंगनुसार जेव्हा फॅक्टरीमध्ये येतो तर त्याच्या नावाचं टोकन किंवा डिस्क जी काही सिस्टीम असेल ती घेतो आणि त्या बॉक्समध्ये टाकून मध्ये फॅक्टरीमध्ये एंट्री करतो. सर्टनली त्या ठिकाणी टाईम मेन्शन केलेला असतो. समजा 7:30चं जर तुमचं येण्याचं टायमिंग असेल तर 7:30 पर्यंत त्या ठिकाणी एक बॉक्स ठेवला जातो. त्या बॉक्समध्ये प्रत्येक कर्मचारी येऊन त्याचं कार्ड किंवा त्याचं टोकन टाकत जातो.
7:30 to 7:45 हा टाईम त्या ठिकाणी दिला जातो. या 15 मिनटात जे कर्मचारी येतात ते वेळेत आलेले असतात आणि त्यांच्यासाठी तो बॉक्स असतो. 7:45 झाल्यानंतर मात्र हा बॉक्स तिथून काढला जातो आणि एक सेपरेट बॉक्स ठेवला जातो. 7:45 नंतर येणारे जे कर्मचारी असतील ते जे आल्यानंतर यामध्ये बॉक्समध्ये त्यांचं टोकन किंवा त्यांची डिश टाकतात, हे सगळे लेट आहेत असं त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं. आणि लेट कमरसाठी जी काही प्रोव्हिजन आहे प्रोडक्शन हाऊसची किंवा कंपनीची ती त्या ठिकाणी त्यांना केली जाते. एकतर पगार कापला जाईल किंवा काहीतरी नोटीस वगैरे त्यांना दिल्या जात असतील. या पद्धतीनं लेट कमर शोधण्याची ही एक वेगळी पद्धत आहे, ती पण मॅन्युअल आहे, स्वतः हाताने केली जाते. स्मॉल ऑर्गनायझेशनमध्ये ही वापरली जाऊ शकतात. पण या दोघांचे जर दोष बघितले तर याच्यात मॅनिप्युलेशन बऱ्याच अर्थाने होऊ शकतं. म्हणजे अटेंडन्स दुसराच एखादा व्यक्ती करू शकतो, माझं टोकन माझा मित्र, माझा एम्प्लॉई मित्र आधीच टाकून देऊ शकतो. अशा पद्धतीच्या अनेक अडचणी मॅन्युअल सिस्टीममध्ये येतात. म्हणून मशिनरीचा वापर जसा वाढला तसा मेकॅनिकल मेथड वापरली गेली. त्याच्यातली पहिली मेथड आहे कार्ड टाईम रेकॉर्डर. आता कार्ड टाईम रेकॉर्डर म्हणजे काय? एक मशीन त्या ठिकाणी असते. ही प्रत्येक मेथड ही मशीनच्या सहाय्यानेच केली जाते. त्या मशीनमध्ये प्रत्येक एम्प्लॉई आल्यानंतर त्याचं जे क्लॉक कार्ड असेल ते त्याच्यावर आयडेंटिफिकेशन नंबर लिहिलेला असतो. हे जे कार्ड असतं त्याच्यावर प्रत्येक एम्प्लॉईचा आयडेंटिफिकेशन नंबर त्यावर मेन्शन केलेला असतो. आणि हे जे क्लॉक कार्ड असेल ते प्रत्येक कर्मचारी स्वतःचं सेपरेट ते क्लॉक कार्ड त्या मशीनमध्ये ठेवतो किंवा प्लग करतो. फॅक्टरी गेटजवळ ती मशीन बसवलेली असते आणि आल्यानंतर तो ते कार्ड घेतो. नंतर ते कार्ड पंच करतो, त्या मशीनमध्ये पंच करतो आणि पंचिंग केल्यावरती टायमिंग त्याची त्या ठिकाणी रेकॉर्ड होते. आणि पुन्हा त्या रॅकमध्ये तो इन्सर्ट केलं जातं. फॅक्टरीमधून जेव्हा हा कर्मचारी परत जातो तेव्हा सेम प्रोसेस त्या ठिकाणी रिटर्न होते. म्हणजे त्याला जसं आपण म्हणूयात की कंडक्टर तिकीट काढताना कसं आपलं तिकीट पंच करतो. आता लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला तिकिटाचं काही काम पडत नाही आहे, परंतु तो पंच करतो. त्या पद्धतीने मशीन त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचं स्वतःचं जे क्लॉक कार्ड असेल त्या ठिकाणी पंच केलं जातं. दुसरी जी सिस्टम आहे डायल टाईम रेकॉर्डर, ही पण साधारणतः मशीनच्या सहाय्याने आणि कार्ड टाईम रेकॉर्डर सारखीच ती आहे. फक्त फरक इतका आहे की ही ऑटोमॅटिकली रेकॉर्ड सिस्टीम आहे. म्हणजे स्वतः ती रेकॉर्ड करून घेते. या सिस्टीममध्ये काय केलं जातं, त्या नंबर दिलेले असतात आणि होल सेपरेट दिलेले असतात. जेव्हा कर्मचारी येतो त्या मशीनमध्ये ते जे कार्ड टाकलं जातं त्या कार्डमध्ये आपोआप ती डायल होतो तो नंबर आणि त्या जो कर्मचारी असेल त्याच्या कार्डवर त्या व्यक्तीचं टायमिंग त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातं. ही सगळी जी सिस्टीम आहे ती ऑटोमॅटिकली होते. म्हणजे ऑटोमॅटिकल जसं आपण कॉल डायल केला एखाद्या वेळेस तर आपण ऑटो डायल सिस्टीम पण डायल करून ठेवतो ना. आपण जरी नाही केला, पहिल्यांदा एखाद्याने उचलला नाही तर तो रिव्हर्स डायल करतो. तसं ऑटोमॅटिक मशीन या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचं टाईम रेकॉर्ड करत असते. नंतर की रेकॉर्डर सिस्टीम त्याच्या नावातच आहे. मशीन आहेच इथे, पण ती मशीन आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एक की दिलेली असते. कर्मचारी आल्यानंतर ती जी दिलेली की असेल ती त्या मशीनमध्ये टाकतो आणि फिरवतो. त्याने की फिरवल्यानंतर, चाबी फिरवल्यानंतर त्याचा टाईम त्या ठिकाणी रेकॉर्ड होतो. मग तो येण्याचा टाईम असेल किंवा जाण्याचा टाईम असेल. आणि आत्ताची लेटेस्ट सगळ्यात जास्त चालणारी जी सिस्टीम आहे ती आहे बायोमेट्रिक टाईम अटेंडन्स सिस्टीम, म्हणजे थंब सिस्टीम आपण त्याला म्हणतो. साधारणतः त्या ठिकाणी थंब जो असेल तो त्या मशीनमध्ये अशा स्वरूपाचं ते मशीन असतं आणि तिथे एक असं छोटंसं स्कॅनर असतं जिथे आपला थंब बसतो किंवा फिंगर त्या ठिकाणी बसतं. इथे 1 2 3 4 असे नंबर दिलेले असतात. साधारणतः अशा स्वरूपाचं ते मशीन असतं. एम्प्लॉईचा त्या ठिकाणी सगळ्या डेटा आधीच रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. कर्मचारी आल्यानंतर फक्त काय करतो, त्याचं बोट, त्याचं फिंगर, त्याचं थंब या स्कॅनरवर ठेवतो. स्कॅनरवर ठेवल्याबरोबर तो कोणत्या टायमिंगला आलेला आहे त्याची नोंद मशीन त्याच्यामध्ये स्वतः घेऊन घेते. आता प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये, प्रत्येक गव्हर्मेंट कार्यालयांमध्ये, प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये, इव्हन आता स्टुडंटसाठी सुद्धा बायोमेट्रिक टाईम रेकॉर्डर्स त्या ठिकाणी सिस्टीम वापरण्यात येते. तसं फॅक्टरीमध्ये ही सगळ्यात जास्त चालणारी वापरणारी बायोमेट्रिक टाईम अटेंडन्स सिस्टीम
आहे. या पद्धतीने मॅन्युअल 2 मेथड आणि मेकॅनिकल 4 मेथड अशा पद्धतीने टाईम कीपिंग केलं जातं. टाईम कीपिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ टाईम ऑफ एम्प्लॉईज ऑर देअर अटेंडन्स. सिम्पल, तो केव्हा आला आणि केव्हा गेला त्याचं टाईम रेकॉर्ड करणं याच्यामध्ये अपेक्षित असतं. तर जर आपण MCQ बघितल्या या पहिल्या कन्सेप्टवरच्या लेबर कॉस्ट, डायरेक्ट लेबर कॉस्ट, इनडायरेक्ट लेबर कॉस्ट आणि मेथड्स ऑफ टाईम कीपिंग, व्हॉट इज टाईम कीपिंग, यावर जर आपण MCQ पाहिले तर 1-2 MCQज मी तुमच्यासाठी एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. फर्स्ट इज डॅश डॅश इज द रेकॉर्डिंग ऑफ द अटेंडन्स ऑफ द वर्कर. काय आहे? वर्करचं अटेंडन्स कशाने रेकॉर्ड केलं जातं? टाईम बुकिंगने का टाईम कीपिंगने की जॉब कार्डने? ऑब्वियसली टाईम कीपिंग इज द मेथड टू रेकॉर्ड द अटेंडन्स, है ना. सो आन्सर इज टाईम कीपिंग. सेकंड वन इज द मोस्ट पॉप्युलर अँड सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ टाईम कीपिंग is the maintaining a dash dash in which the employee signs on his arrival and departure. सगळ्यात चांगली पद्धत, सोपी पद्धत, जिच्यामध्ये कर्मचारी येताना जाताना त्याची साईन करून त्याचा वेळ नोंदवतो, अशी कोणती पद्धत आहे? क्लॉक कार्ड, डिस्क मेथड, मॅन्युअल रजिस्टर. ऑब्वियसली रजिस्टरमध्ये तो साईन करतो म्हणून C हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, अ साऊंड वेजेस सिस्टीम शुड एन्श्युअर डॅश डॅश गॅरंटीड वेजेस टू ईच वर्कर. कोणती वेजेस द्यावी लागते? मॅक्सिमम, मिनिमम का पुअर? जास्तीत जास्त तर देऊ शकत नाही. पुअर खूपच कमी पण नाही देऊ शकत. मिनिमम जी ठरवून दिलेली असते गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशननुसार. अ साऊंड वेजेस सिस्टीम शुड एन्श्युअर मिनिमम मिनिमम गॅरंटीड जी असेल वेजेस ती प्रत्येक वर्करला मिळाली पाहिजे, या पद्धतीने त्याचं असतं. नेक्स्ट इज लेबर इन्क्लूड्स बोथ फिजिकल अँड मेंटल वर्क अंडरटेकन फॉर सम मॉनिटरी रिवॉर्ड्स. बरोबर आहे? ट्रू का फॉल्स? लेबर काय आहे? फिजिकली आणि मेंटली दोघं पद्धतीने केलेलं काम. बरोबर, याचा ऑप्शन आहे ट्रू. अमाऊंट ऑफ वेजेस पेड टू वर्कर्स हू आर नॉट रिलेटेड टू चेंजेस द फॉर्म composition of a product but they engage themselves to complete the product. That is, for example, supervisor salary, works office staff salaries. हे जे आहे ते डायरेक्ट लेबर कॉस्ट आहे का इनडायरेक्ट लेबर कॉस्ट आहे का दोघं आहे? मग बघा, आपण बघूया. विच आर नॉट रिलेटेड टू चेंजेस द फॉर्म और कन्स्ट्रक्शन और कंपोजिशन विच इज नॉट डायरेक्टली रिलेटेड टू द प्रोडक्ट, है ना. जसं की सुपरवायझरची सॅलरी मी सांगितलं तुम्हाला, काय आहे ते? डायरेक्ट लेबर आहे का इनडायरेक्ट लेबर आहे? इट इज इनडायरेक्ट लेबर कॉस्ट. अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसुद्धा तुम्हाला येऊ शकतील. पुढचा जो लेक्चर आहे तो आपला असणार आहे टाईम बुकिंगवर. पुन्हा भेटूयात. थँक्यू.